आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये सॉम या सब्जेक्टमधील सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलास्टिक कॉन्स्टंट या चॅप्टर मधील टाइप 1A सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन यावर आधारित न्यूमेरिकल पाहणार आहोत. न्यूमेरिकल नंबर 9 काय आहे? डिटरमाइन द टेन्साइल फोर्स ऑन अ स्टील बार ऑफ सर्क्युलर क्रॉस सेक्शन 25 mm डायमीटर. एक सर्क्युलर रॉड आहे, त्याचा डायमीटर किती दिलाय त्यांनी आपल्याला? 25 mm डायमीटर दिलाय. आणि त्यावर जो टेन्साइल फोर्स आपण जो अप्लाय करणार आहे, टेन्साइल म्हणजे बाहेरच्या साईडला ओढणारा फोर्स, तो आपल्याला काय करायला सांगितलं? त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. इफ स्ट्रेन इक्वल टू, आणि त्यांनी स्ट्रेन आपल्याला गिवन दिलेलं आहे. स्ट्रेन म्हणजे स्मॉल ई किती दिले? 0.75 इंटू 10⁻³ कन्सिडर ई फॉर स्टील. यंग मॉड्युलस फॉर स्टील किती दिलाय? 20 GPa. तर आपल्याला जो काय न्यूमेरिकल मध्ये डाटा दिलाय त्याच्या आधारे आपण काय करूया? गिवन डाटा लिहिण्याचा प्रयत्न करूया. गिवन काय काय दिलंय लिहून काढूया इथं. क्रॉस सेक्शनल 25 mm डायमीटर. डायमीटर म्हणजे स्मॉल डी काय दिलाय? 25 mm. mm मध्ये असल्यामुळे आपल्याला युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. नेक्स्ट स्ट्रेन दिलेले आहे. स्ट्रेन म्हणजेच काय? स्मॉल ई. स्मॉल ई किती दिले त्यांनी? 0.75 इंटू 10⁻³ आणि स्ट्रेनला युनिट असतं का? नसतं. त्याच्या रिलेटेड फॉर्म्युला पण पाहिलेले आहेत. त्यात सर्व आपण युनिट आणि त्याचे युनिट कन्व्हर्जन पाहिलेले आहेत. तर तिथून तो तुम्ही पॉइंट कव्हर करू शकता. त्याचप्रमाणे सर्व फॉर्म्युला आपण सिंपल स्ट्रेस स्ट्रेन फॉर्म्युलाज या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. ती डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तुम्ही पाहू शकता. तर स्ट्रेनला युनिट नसतं, युनिटलेस असतं. त्याचबरोबर यंग मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ई फॉर स्टील त्यांनी दिलेले आहे. किती दिले? 200 GPa दिले. आणि गिगापास्कलचा आपण न्यूटन पर mm² कसं करतो? युनिट कन्व्हर्जन व्हिडिओ पाहिलेला आहे. त्याची सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तुम्ही हा पॉईंट कव्हर करू शकता. त्यात A to Z युनिट कन्व्हर्जन आपण पाहिलेले आहेत. तर तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये ठेवतो, तिथून तुम्ही पाहू शकता. तर गिगापास्कलचं न्यूटन पर mm² कसं करतो? 200 इंटू 10⁻³ केल्यानंतर काय होतं? गिगापास्कलचं न्यूटन पर mm² मध्ये कन्व्हर्जन होतं. दिलेला सर्व डाटा आपण लिहिलेला आहे. आणि काय फाइंड आउट करायचं आहे? टू फाइंड टेन्साइल फोर्स P. तर दिलेल्या डाटाच्या आधारे आपण काय करूया? एक डायग्राम ड्रॉ करूया. सर्क्युलर इन क्रॉस सेक्शन सांगितलंय, म्हणजे असं काहीतरी सर्क्युलर आहे क्रॉस सेक्शन. त्याला काहीतरी लेंथ असणार आहे. तर लेंथ दिलेलं आहे का? नाही. तर आपण त्याला काय म्हणूया? L म्हणूया लेंथ. हा क्रॉस सेक्शनल, ह्याचं टेन्साइल फोर्स म्हणजे बाहेरच्या साईडला फोर्स काहीतरी ओढतंय, तो त्यांनी आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे? फाइंड आउट करायला सांगितलं आहे. सध्या आपण याला P लिहूया. आणि याचा डायमीटर आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. किती डायमीटर आहे? 25 mm. आता फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला काय पाहिजे? आता P पाहिजे. P कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये असतं? तर स्ट्रेसच्या फॉर्म्युला असतं. मग स्ट्रेस माहित आहे का आपल्याला? नाही. एरिया फाइंड आउट करू शकतो. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? स्ट्रेस फाइंड आउट करावं लागेल. मग स्ट्रेस कुठे असते? परत यंग मॉड्युलस ईच्या फॉर्म्युल्यात, स्ट्रेस डिवाइडेड बाय स्ट्रेन. मग आपल्याला स्ट्रेन त्यांनी दिलेले आहे. यंग मॉड्युलस ई सुद्धा दिलेला आहे, यंग मॉड्युलस ई सुद्धा दिलेला आहे. मग या फॉर्म्युल्याच्या आधारे आपण काय करू शकतो? स्ट्रेस फाइंड आउट करू शकतो. मग बघा, कॅपिटल E इज इक्वल टू यंग मॉड्युलस E इज इक्वल टू स्ट्रेस डिवाइडेड बाय स्ट्रेन. पण आपल्याला यंग मॉड्युलस माहित आहे, स्ट्रेन माहित आहे, म्हणून स्ट्रेसचा फॉर्म्युला काय होणार? देअरफॉर स्ट्रेस इज इक्वल टू, स्ट्रेस इथंच ठेवूया, इकडं डिनोमिनेटरला इकडे आल्यानंतर काय होणार? न्यूमरेटर इंटू होणार. इकडे डिवाइड इकडे आल्यानंतर इंटू होणार. म्हणजे स्ट्रेस इज इक्वल टू काय होणार? E इंटू कॅपिटल E. समजलं का? इकडे काय आहे? डिवाइड आहे. या साईडला आल्यानंतर काय होणार? इंटू होणार. म्हणजे स्ट्रेस इज इक्वल टू स्मॉल इंटू कॅपिटल E. व्हॅल्यू पुट करूया. स्मॉल ची व्हॅल्यू किती आहे? 0.75 इंटू 10⁻³ इंटू कॅपिटल E किती आहे? 200 इंटू 10⁻³ गिगापास्कल मध्ये. गिगापास्कलचं न्यूटन पर mm² कसं करतो? 10⁻³ कॅल्क्युलेट करूया. देअरफॉर स्ट्रेस इज इक्वल टू, कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करूया. ब्रॅकेटमध्ये 0.75 इंटू 10⁻³
इंटू 200 इंटू 10 to the power 3 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आला आपला आन्सर? 150. स्ट्रेसचं युनिट काय असतं? न्यूटन पर mm स्क्वेअर. मग आता स्ट्रेस माहित झालं. स्ट्रेस व्हॅल्यू, स्ट्रेससाठी फॉर्म्युला काय असतो? स्ट्रेस इज इक्वल टू पी डिवायडेड बाय ए. आता एरिया फाइंड आउट करावा लागेल. सर्कलचा एरिया कसा काढतो आपण? एरिया इज इक्वल टू पाय डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4. पाय ॲज इट इज. डायमीटर किती दिला आहे हा सर्कलचा? हा डायमीटर तर 25 दिलेला आहे. त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4. म्हणजे एरिया किती येणार? पाय कुठं असतं? हे शिफ्ट बटन दाबून EXP म्हणून इथं बॉटमला लिहिलेलं असतं. ते प्रेस केल्यानंतर काय येतं? व्हॅल्यू पाय येते. ब्रॅकेटमध्ये 25चा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू जे काय आपलं लास्टचं आन्सर असतं ते कॅल्क्युलेटरमध्ये आन्सर या बटनमध्ये सेव्ह असतं. म्हणून मी काय करतो? कॅल्क्युलेटर आता ऑन करतो, डायरेक्ट आन्सर बटन प्रेस करतो, इज इक्वल टू करतो, म्हणजे आन्सर आलं डिवायडेड बाय 4. तर किती आलं? 490. पुढचे 3 डिजिट घ्यायचे पॉईंटच्या पुढचे. 0.873 0.873 आहे म्हणजे 38 म्हणून काय करूया आपण? 4 घेऊया. आणि एरियाचं युनिट काय असणार आहे? mm स्क्वेअर. आपल्याला पी फाइंड आउट करायचा आहे, तो एका साईडला घेऊया. देअरफॉर पी इज इक्वल टू इथंच ठेवूया. हा एरिया इकडे काय डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर काय होणार? इंटू होणार. म्हणून काय होणार? पी इज इक्वल टू स्ट्रेस इंटू एरिया. स्ट्रेस किती आहे? 150 फाइंड आउट केलेला आहे न्यूटन पर mm स्क्वेअर इंटू एरिया इथं फाइंड आउट केला. किती आहे तो? 490.874. व्हॅल्यू फाइंड आउट करूया कॅल्क्युलेटरच्या साहाय्याने. 150 इंटू 490.874 इज इक्वल टू काहीतरी मोठी व्हॅल्यू आहे. त्याला छोटी करण्यासाठी काय करतो आपण? इथं जे ENG बटन आहे ते आपण काय करत असतो? प्रेस करत असतो. तर आन्सर किती आलं आपलं? 73.631 इंटू 10 to the power 3. काय केलं आपण? पी कसं असते आपली व्हॅल्यू? न्यूटन मध्ये असते. म्हणजे आपला आन्सर किती आलं? 73.631 इंटू 10 to the power 3 न्यूटन फोर्स, टेन्साइल फोर्स पी. ह्याच आन्सरला जर का किलो न्यूटन मध्ये लिहायचं असेल तर कसं करणार आपण? हे 10 to the power 3 च्या ऐवजी काय लिहिणार आपण? किलो लिहिणार. म्हणजेच बघा 73.631 ही रिप्लेस कशाने करायचं? के न, आणि हे न्यूटन ॲज इट इज. म्हणजेच पी ची व्हॅल्यू काय झाली? 73.631 किलो न्यूटन किंवा 73.631 इंटू 10 to the power 3 न्यूटन. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे पी फाइंड आउट करायचं होतं. पी आपल्याला कशात भेटते? स्ट्रेस मध्ये भेटतं. स्ट्रेस म्हणजेच काय असतं? पी बाय ए. मग इथं आपल्याला स्ट्रेस माहित नव्हतं, एरिया माहित होता. सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा एरिया माहित आहे. पाय डी स्क्वेअर बाय 4 ने एरिया काढत असतो सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा. परंतु आपल्याला स्ट्रेस नाही माहित. मग स्ट्रेस माहित होण्यासाठी आपल्याला काय फॉर्म्युला माहित होता? यंग मॉड्युलस इज इक्वल टू स्ट्रेस डिवाइडेड बाय स्ट्रेन. स्ट्रेन त्यांनी ऑलरेडी दिलेले आहे. यंग मॉड्युलस सी सुद्धा दिलेला आहे. या फॉर्म्युलेच्या आधारे काय केलं आपण? स्ट्रेस फाइंड आउट केला. मग स्ट्रेसचा फॉर्म्युला माहित आहे, पी डिवाइडेड बाय ए. मग पी एका साईडला ठेवून एरिया इकडे डिवाइड इकडे आल्यानंतर काय झाला? इंटू झाला. स्ट्रेस इंटू एरिया. एरिया इथं फाइंड आउट केला. सर्कलचा एरिया कसा काढतो? पाय डी स्क्वेअर बाय 4. डायमीटर 25 mm दिलाय. पुट करून एरिया काढला आणि स्ट्रेस ऑलरेडी या फॉर्म्युल्याने फाइंड आउट केलेला आहे. या दोन्ही व्हॅल्यू पुट करून काय केलं? जो आपल्याला टेन्साइल फोर्स पी फाइंड करायला सांगितलेला आहे तो काय केला आपण? फाइंड आउट केला. या व्हिडिओच्या रिलेटेड जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. ह्या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. पुन्हा भेटू सर्क्युलर क्रॉस सेक्शनचाच नेक्स्ट न्यूमरिकल नंबर 10 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.